हे 8 इंच आणि 14 इंच लांबी असा डबल कपडा घेतला आणि त्याचं सेंटर काढून घ्यायचं आणि 2-2 इंचावर खून करायची आणि त्याला कट करून घ्यायच्या 2-2 इंचावरचं निशाण आणि पूर्ण त्याला चॉकनं लाईन ओढून घ्यायची आणि 2-2 इंचाच्या अशा प्लेटी टाकायच्या। सुंदर अशी न्यू ब्लाउजची बाही डिझाईन तयार होते आणि त्याला प्लेटी टाकल्यानंतर टाचणी लावून घ्यायची। व्यवस्थित प्लेटी टाकायच्या। प्लेटी एकदम अशा हाताने प्रेस करून घ्यायच्या आणि त्याला टाचणी लावून घ्यायची आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची। सुंदर अशी बाही डिझाईन तयार होते आणि आता टाचण्या काढून घ्यायच्या आणि आता याच प्लेटीची आता आपण सुंदर डिझाईन बनवणार। आणि हाताने दाबून ठेवायच्या आणि त्याच्यावर शिलाई मारायची आणि परत या बाजूने पण अशीच डिझाईन बनवून घ्यायची आणि त्याला गोल आकारात शिवून घ्यायची आणि नंतर मग हे काढून घ्यायची आणि तिथे एक परत सेंटरला शिलाई द्यायची। आता बाहीचं माप घ्यायचं। दंडघेर 1 इंच शिलाईसाठी जास्त आणि 3 इंचावर खून करून मी बाहीचा आकार देऊन टाकला। बाहीची कटिंग झाली आणि इथं सेंटरला एक शिलाई मारायची। व्यवस्थित प्लेटी सेट करून घ्यायच्या। प्लेटी व्यवस्थित सेट करायच्या आणि सेंटरला एक शिलाई मारायची। माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा। सुंदर अशी बाही डिझाईन तयार होते आणि मॅचिंग साडीवरचा एक नेव्ही ब्ल्यूचं कापड घेतलं आणि ते 4 इंचाचं कापड आहे आणि ते खाली पट्टी लावायची। साडीतलं मॅचिंग कापड आहे तर अशा पद्धतीने एक पट्टी लावून घ्यायची खाली बाहीच्या लांबीनुसार। डबल पट्टी लावून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपली बाही रेडी झालेली आहे आणि तिथे सेंटरला एक शो बटन लावायचं। त्याच रंगाचं मॅचिंग असं शो बटन लावायचं सेंटरला। खूप सुंदर बाही डिझाईन तयार होते आणि कमी वेळात डिझाईन तयार होते बाहीची। तर माझे असेच व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते कमेंट करून सांगा मला। तर अशी सुंदर अशी बाही डिझाईन तयार झालेली आहे। बघा कमी वेळात आणि अशी सुंदर बाही डिझाईन, खूप कमी वेळात पटकन अशी बाही डिझाईन तयार होते। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।